महाराजांनी सुद्धा बुद्धांच्या धर्मग्रंथांमध्ये ध्यान केल्याने साधना केल्याने कोणता फायदा होतो हे सांगितलेलं आहे आणि साधनेमुळे कोणता फायदा होतो हे सांगितलेलं आहे। 5 गोष्टी दूर केल्या जातात आणि 5 गोष्टी जवळ राखल्या जातात। ध्यानामुळे फायदा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून बौद्धांनी ध्यान केलंच पाहिजे, साधना केलीच पाहिजे। बौद्ध लोकांनी साधना केली पाहिजे, ध्यानाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु जे काम संपन्न होत नाही। आज जे सुंदरसं दृश्य, सुंदरसा कार्यक्रम आपण श्रद्धे भदंत करुणानंदजी महाथेरो यांचा बघतो आहे, त्यांच्यावर आपल्या समाजातील एवढ्या मोठ्या जनतेचं जे प्रेम आहे, हे प्रेम परिश्रमाची त्यांनी केलेले गौरवास्पद त्या ठिकाणी आहेत। मी मनापासून त्याला अत्यंत जाणीवपूर्वक करुणानंद भटजी यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना अगदी शुभेच्छा देत असताना त्यांना आरोग्य लाभो, त्यांना निरोगी प्राप्त हो ही मनकामना करतो आणि त्यांच्या प्रती एक सदिच्छा व्यक्त करत असताना पुन्हा आपण लोकांच्या प्रती जो प्युअर भगवान हरित समृद्धाचा मार्ग आहे तो कसा पोहोचेल यासाठी तनमन धनाने कार्य करत राहावं ही शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, जय साधु साधु। धन्यवाद श्री भदंत। आपण अत्यंत कमी शब्दामध्ये भक्तीच्या उन्नतीसाठी, भक्तीच्या प्रगतीसाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत। समोर जे अत्यंत सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे, या रांगोळीमध्ये भक्तीचं चित्र आहे।